या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ऍप डाउनलोड करा। अहो त्यो पप्पा आहे का नाही, त्यो पैसे वाटताना पकडला गेलाय। अहो पोलिसांची रेड पडली। त्यो पप्पे आता काहीतरी उलटून करणार बघा, आपण सावध राहायला पाहिजे। तुम्ही सोबत असताना मला काळजीचं काही कारणच नाही। होय, अहो मी असताना तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही बघा। मला खात्री आहे त्याची, फक्त आता ही निवडणूक शांतपणे पार पडायला हवी। अहो पडणार की, अहो कुरापती करणारा माणूस जेलामध्ये गेलाय म्हणल्यावर समजा नीट होणार। तसं झालं तर चांगलंच आहे। अहो होणार, अहो गॅरंटी आहे मला। उद्या त्याला तुम्ही जिंकून येणार। मी पॉझिटिव्ह आहे, पण काय होईल काय नाही काय माहिती। निकाल काही लागू द्या, मी गावासाठी काम करायचं सोडणार नाही। मी 100% प्रयत्न केलेत ना, आता बाकी बार देवावर सोडायचा। सुरेखा वहिनी आणि अंजली या दोघींनी छुपी होती केली। हे सगळं त्या अंजलीचं काम आहे। त्या अंजलीला नाही सोडायचं आता। दुश्मनाचा दुश्मन तो दोस्त, मी काढतो काटा। मला माझा वय शुभचुकता करायचा आहे। हो ना तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला? तुझा जीव आणि नंतर तुझ्या घरादाराचा जीव। राणाजी, राणाजी! राणा काय वरचा देवाला तर तुला वाचू शकणार नाही। दौलतवाडच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अंजली गायकवाड 44 मतांनी विजय झाले आहेत। जोवर मी सरपंच असेल तोवर मी दौलतवाडीच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन। माझ्यासाठी आधी माझं गाव आणि मग मी। तुम्ही लई फेमस झालाय बघा। अहो समजांच्या तोंडी तुमचंच ना, समधी जण लई कौतुक करत होतं बघा। बाकी सगळ्यांचं राहू द्या, पण तुम्ही केवढे नाचलात आणि ढोल काय वाजवलात। अहो मग इच्छा आहे का, आता माझी बायको सरपंच झाले म्हणल्यावर दंगा करायला नको। पण एक आहे बघा, तुमचा नाच करायचं नाही। ती मतमोजणी चालू होती की नाही, तेव्हा असं वाटलं काय होतंय आणि काय नाही। पण शेवटच्या राऊंडला तुम्ही जी काय बाजी मारली ती मारलीच बघा। होय, सुट्टीच दिली नाही कुणाला। हे सगळं तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात म्हणून शक्य झालं। तुम्ही आणि आपल्या घरातले सगळे होते म्हणून मी जिंकू शकले। थँक्यू। अहो माझं काय नाही हो, तुम्ही लाखात एक आहेसा म्हणून जिंकलासा। तुम्ही गावात काय आला, माझ्या संकट लगीन काय झालं, आणि आता डायरेक्ट गावचे सरपंच। मी लई नशिबान आहे बघा। नाही हो, खरं तर मी नशीबवान, मला तुमच्यासारखा नवरा मिळाला। नाही हो, अहो खरं तर मी नशिबान आहे, मला तुमच्यासारखी बायको मिळाली। मी म्हणाले ना मी नशीबवान आहे। अहो मी म्हणालो ना मी नशिबान आहे म्हणून। मी नशीबवान, मी आहे, मी 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 बी तेच म्हणतोय। मी 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 सरपंच आहे, मी म्हणेन तेच खरं। म्हणा हो। ओके बॉस, झालं झालं कुठे, आत्ता तर खरी सुरुवात झाली। उद्यापासून माझं खरं काम सुरू होणार आहे, आणि त्यात मला तुमची जास्त गरज लागणार आहे। तुम्ही काय बी काळजी करू नका, मी 24 तास तुमच्या संगट आहे असं समजा। मग काही मला काळजी नाही। पण जमेल ना मला हे सगळं? अहो आता तुम्हीच म्हणलात ना की मी तुमच्या संगट असल्यावर तुम्हाला काय काळजी नाही। मी म्हणतोय ना तुम्हाला समजा नीट जमणार बघा। तुम्ही 1 नंबर आदर्श सरपंच बनणार। ओके बॉस। ये ना म्हणजे आता तुम्ही सरपंच झालाय, त्यात तुम्ही लय बिझी होणार। तुम्हाला
माझ्यासाठी टाइम मिळेल काय? आता तुम्हीच तर म्हणालात ना तुम्ही माझ्यासोबत 24 तास असणार म्हणून. मग अहो हे तर आहेच की, पण ते कामात गुतल्यावर मी काय करू? ते पंचायत ऑफिसात गेल्यावर मी काय करणार? हा तर मग मला जर का जादू येत असते ना तर मी तुम्हाला असं एवढंसं लहान केलं असतं आणि माझ्या पर्समध्ये ठेवून दिलं असतं. मग काय कायम सोबत. मला बी येत नाही, मी काय करू? हा अहो आता बघाच तुम्हाला माझी गरज आहे ना बा. मग मी कायम तुमच्या संकट असणार, मी कायम तुमच्या आसपास असणार बघा. अहो तुम्ही कशाला करताय इस्त्री? अहो कसलं म्हणजे? अहो आज सरपंच म्हणूनचा पहिला दिवस आहे तुमचा, तेव्हा आमच्या सरपंच बाई कटात दिसा पाहिजे का नको? ती काही ऐकूच नका तुम्ही. देव पण त्या दरम्यान कधी तुमचं बोलणं झालं नाही? खरं सांगू तर बहुतेक फोन करायचा घरी. हो ना? हो तेव्हा काय हो? लँडलाईन होते ना. आता सांगा, हा? आता बोलाच. आणि हसमुख भाई हे काय म्हणून विचारायचं. फोन करू. मग शेवटी ते एकदा त्या भावाने वैतावून सांगितलं की हसमुखबाई मर गया. तर सांगितलं ऍडमिट आहे. आजा तू बी तेच बघतोयस ना जे मी बघतोय? वय काय भानगड काय? मामा हा काय चाललंय ते कळायला पाहिजे बरं का? आजा तुला एक अनुभवाची गोष्ट सांगतो बर का. जेव्हा घरातल्या बायका एकमेकींमध्ये काहीतरी खुसूर पुसूर करतात का नाही, नवऱ्याचं काही खरं नाही. राग गेलाय ना तुझा, तर मग सौमित्रशी एकदा बोलतेस का? तुम्ही सगळेजण माझ्याशी बोललात, मी माफ केलंय तुम्हाला. यापुढे सौमित्राचं नाव काढायचं नाही. मला सांगा काल गॅरी इथे का आला होता आणि मला न भेटता का गेला आणि तुम्ही मला कोंडून का ठेवलं होतं? सांगा आत्ताच्या आत्ता. अगं नापास होतील तुझ्या वर्गातली मुलं, एवढं ओरडशील तर? ना गॅरी बरोबर ना काहीतरी प्लॅन ठरलाय आणि तो यांच्या डोक्यामध्ये. मी पण तो प्लॅन फाइंड आउट करणार. तुला मी चांगला ओळखून आहे गुरु. राधाच्या आयुष्यात सुख येऊ द्यायचं नाहीये तुला. तिला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळू द्यायचा नाही, एवढा एकच हेतू आहे तुझा, बाकी काही नाही. हेच हवं होतं ना तुला. आणि मी सुद्धा आता अमेरिकेला कायमचा निघून जाणार आहे, मग काही प्रश्नच येत नाही. अरे यार, हाच निघून गेला तर कसं होईल? याच्या आणि राधिकाच्या मागे सगळ्यांना बिझी करून सगळे गाफील असताना पैसे चोरायचे होते ना मला. नाही सौमित्र, काही करून मी तुला जाऊ देणार नाही. तिच्या अंगावरसून नारळ काढले. काय झालं माका? बाधा झाली याड लागला माका? तुमका पण असंच वाटतं काय की माझ्यावर कोणीतरी काहीतरी फिरवलं नाही? अहो आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकते. कळत तरी कोण आता? एवढं अवघड धर्मसंकट, पण दादासाहेबांनी ते लीलया सोडवलं. अहो तुमचे दादासाहेब आहेतच तसे. हो हो हो, नवऱ्याचं कौतुक राहू द्या. चला आता अभिषेक सुरू होईल. छत्रपती होतो शंभू, छत्रपती होतो रे, त्याच्या वाटन सिंहासनाकडे जातो रे. छत्रपती होतो शंभू, छत्रपती होतो रे, त्याच्या वाटन सिंहासनाकडे जातो रे. महाजन वकिलांनी सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आता तयार सुद्धा केले असते. तुझा प्लॅन वर्क झाला विक्रांत, क्या बात आहे. ते होणारच रे. पैसे तर काय मला कसे मिळवत आले असते.
दादासाहेबांनी जो माझा अपमान केला होता त्याचा बदला घेतल्याशिवाय मला स्वस्थ बसता येणं शक्यच नव्हतं.